रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू ठेवू नये. स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण येथे शिजवलेले अन्न कुटुंबातील सदस्यांना ऊर्जा देते. जर अन्न वास्तुदोष असलेल्या नकारात्मक वातावरणात शिजवले गेले तर लोकांना अन्नातून फक्त आणि फक्त नकारात्मक ऊर्जाच मिळेल. म्हणूनच म्हटलं आहे की अशा गोष्टी स्वयंपाकघरात ठेवू नये की ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. बघूया आपण आज स्वयंपाकघरात काय ठेवू नये हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. स्वयंपाकघरात चुकूनही झाडू ठेवू नये, त्याचबरोबर पोछा, कचराकुंडी ह्या गोष्टी ठेवू नये. तिन्ही गोष्टी वापरल्यानंतर योग्य जागी ठेवा. यानंतर आपले हात साबणाने चांगले स्वच्छ करा आणि नंतरच इतर काम करा. अन्यथा ही चूक गरिबी आणि आजार वाढवते. स्वयंपाकघरात बूट आणि चप्पल अजिबात ठेवू नका. यामुळे आई अन्नपूर्णा रागवते. याशिवाय घाणही पसरते. स्वयंपाकघरात तुटलेली भांडी देखील ठेवू नये. ही चूक करणे म्हणजे स्वतःच्या हातांनी गरिबीला आमंत्रण देणे. स्वयंपाकघरात आरसा देखील लावू नये, कारण जर तो चुकीच्या दिशेने ठेवला तर त्याचे खूप नुकसान होऊ शकते. घरातील शांती आणि आनंद हिरावून घेतला जातो. गरिबी वाढते. मळलेले पीठ अर्थात कणिक रात्रभर स्वयंपाकघरात ठेवू नये. खूप लोकांना सवय असते पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात. ती चूक करू नये. तसेच शिळ्या पिठापासून पोळ्या त्या बनवू नये. यामुळे राहू आणि शनीचे दोष वाढतात. तसेच शिळ्या अन्नामुळे आजारही होतात. रात्री स्वयंपाकघरात बेसिंकमध्ये घाणेरडी भांडी ठेवू नये. रात्रभर स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवल्याने देवी लक्ष्मीला राग येतो आणि अशा घरात कितीही पैसे आले तरी ते काही टिकत नाही आणि नेहमीच आर्थिक संकट येत राहतं. त्यामुळे रात्रीची खरकटी भांडी रात्रीच घासून ठेवावी. स्वयंपाकघरात कधीही औषधे ठेवू नये. जेवणाच्या टेबलवर औषधे ठेवणे टाळावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या, विशेषतः कुटुंब प्रमुखाच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आजच्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी जय.